आता येत्या 27 तारखेपासून लग्न सप्ताह होणार आहे, बरोबर आहे की नाही? या तीनही मालिकांमध्ये आपल्याला लग्नाचे काही वेगळे वेगळे क्षण आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. लग्न होणार आहे नाही होणार आहे हे सगळं हेच सांगतील, बरं का? आम्ही काही त्याच्यामध्ये पडणार नाही आहोत, कारण यांनाच ते उत्तम पद्धतीनं माहिती आहे खरंच करणार आहे की नाही, बरोबर आहे की? हो, आमचं लग्न होणार आहे की नाही हाच मुद्दा आहे. पण मी इतक्या गोड पद्धतीने केळवण करताय म्हणून शिवा तिचं मनातल्या मनात केळवण तर करते. पण आमचं लग्न होणार आहे की नाही हे बाबा माहित नाही मला, कारण की किती जणांना वाटतं यांचं लग्न व्हायला पाहिजे? सगळ्यांना वाटतंय? आणि जर यांचं लग्न झालं तर आहेत घेऊन किती जण जाणार आहे? तिथे काही लोक तरी जाऊ, हे काय काय बोलवायला कशाला हवं? पण शिवा तुम्हाला बोलवायची गरज नाही, तुम्ही सगळे येऊ शकता. ही इकडची गँग आहे ना, ही खूप हुशार आहे. यांचं म्हणणं काही लग्नाला जाऊन हळदीला बोलवा. अरे तुमच्यासारखी माणसं जर हळदीला आली त्याच्यानंतर ती समोरची पार्टी घाबरलीच पाहिजे. वा वा वा. बरोबर. तुम्ही कोणाच्या बाजूने, शिवाच्या बाजूने आहात की छकुल्याच्या बाजूने? कोण 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 आशूच्या बाजूने? कोण हो आशूच्या बाजूने? तुम्ही आशूच्या बाजूने? आशू आवडलं तुम्हाला खूप? बरं ठीक आहे, हरकत नाही. बरं आता या दोघांचं लग्नही होणार आहे. तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता बिनधास्त, काही प्रॉब्लेम नाही. हळदीला बोलवणार का, हळदीला काय मेन्यू असणार काही विचारू शकता तुम्ही, असं काय. आज आपल्या तावडीत सापडली येते, टेन्शन नाही घ्यायचं काहीच. एक पेपर आणि पेन द्या त्यांना, ते मेन्यू पण सांगतील थोड्या वेळाने. ते गुलाबजाम नको, आमरस खाऊ कंटाळा आलाय वगैरे असं सुरुवात करू. वा पण छान आहे, छान आहे. पण वरात करायला हवी आणि तुम्हा सगळ्यांना बोलवायला हवं, हे महत्वाचं, बरोबर ना? आणि लग्न व्हायलाच हवं. पण हे आशूला कसं काय कळणार पण की हिची बहीण आहे आणि हिच्याच बहिणीबरोबर तुझं लग्न आहे आणि तिची बहीण योग्य आहे का शिवा योग्य आहे? कसं कळणार? तुम्हाला काय वाटतं, कसं सांगायला पाहिजे? नाही ना, पण हिने सांगायला कसं पाहिजे किंवा कसं कळलं पाहिजे? काय प्रपोज? तुमचं लव्ह मॅरेज आहे का? बरं या जरा आम्हाला सांगा बरं कसं प्रपोज करतात ते. या 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 त्या धावल्याच. हे बाळा बाजूला हो, तू एलडी जवळ सापडशील आम्हाला. या हा तुम्ही शिवायला शिकवणार ना? यांचं बरं आहे आपलं कोणी काका बघत आहात का? बरं तुम्हाला आवडेल त्याला करा. बरं कसं करायचं जरा दाखवा बरं. आशू हा खरंच तुम्हाला खूप आवडतोस. रडू नका, रडू नका. प्लीज आय लव्ह यू. शिवा आता शिवानी करायला पाहिजे नाही? आता तू शिवायला करतोय प्रपोज, असंच करायला हवं ना? किंवा शिवा आहे ना, शिवा शिवा कसा प्रपोज करेल? बरोबर की नाही? म्हणजे जसं डॅशिंग प्रपोज करेल ना, डॅशिंग शिवा करेल, डॅशिंग प्रपोज. म्हणजे जंगलात गाडी घेऊन जाईल आणि तिथे थांबवेल. आता हो बोल नाही तर इथे सोडून जाते तुला. कसं करेल शिवा प्रपोज आपण जरा बघूया. सगळ्यांच्या खास शिवाला अजून ते उमगलंच नाही कसं बोलावं त्याच्याशी. पण आज तुम्ही सगळे एवढे माझ्या सपोर्टला तर मी काहीतरी तर करते. हा हा प्रयत्न कर, प्रयत्न कर. फक्त आला आणि जेवून गेलं असं कसं वाटतं ते? हा चल भाई चकुल्या. हा भाई चकुल्या भाई ह्याचं एक्सप्लेनेशन आहे. हा. पण बऱ्याच गोष्टी करतो. पण भाई हे माझं पेटंट आहे त्याच्यामुळे भाई चकुल्या. भाई कसं बोलली? अरे भाई तो वेगळा गेला भाई त्रास. ठीक आहे भाई. नाही
हा बर कंटिन्यू. पुढे जे बोलीन ते कदाचित कळेल ना. हा तर भाई चकुल्या मला तो खूप आवडतो. वा मनापासून आवडतो. तू आपल्या गाडीत बस, आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ. भाई तुम्हाला RX-100 वर बस, मी घेऊन जाईन. वा मग आता छकुल्याचं उत्तर काय ते तर त्याने दिलंच नाही. एवढा सरप्राईज, खूप मोठा सरप्राईज आहे. मग याचं उत्तर मला वाटलं होतं आपल्यात मैत्री आहे. उत्तर मागणंच येत आहे. हा बर मग काय उत्तर फायनली? ओके पण खरं तर गंमत काय, छकुल्याचं उत्तर नक्की काय आहे हे आपल्याला लवकरच कळणार आहे. 27 तारखेपासून पुढे झी मराठीवर खूप धडाका होणार आहे. वा 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 वा. त्यामुळे तुम्हाला बघायला गंमत येणार आहे. मला खरं तर गंमत आहे, माझं आणि दिव्याचं लग्न ठरलंय. अरे नको बोलू दे तू. ते नको म्हणताय. हे का आणि असं म्हणाले ते? हे नको. राव इथे दिव्याच्या ऐवजी शिवा झाली माझ्याबरोबर. आता इथल्या इथे प्रपोज करून टाकतो काय. हा तुला जोरदार काय झालं पाहिजे. चला हा काही काही लोकांना तर आपले दिवसच आठवते असंच वाटतंय मला. चला म्हणजे त्याला इच्छा नाहीये तर आपण असं जबरदस्ती नाही नाही. नाही, त्याला इच्छा आहे, त्याला इच्छा आहे. त्याला इच्छा आहे. Yes, yes. बाय, छकुल्यालाच इच्छा अरे आहे. इथे नवऱ्यापेक्षा वरातीच जोर नाही. त्याला इच्छा आहे, त्याला इच्छा आहे. त्रास होत आहे दिव्याने बघितलं तर तिला काय वाटेल. चला हा घाबरलं वाटतंय. नाही हो, नाही हो, हो. नाही घाबरत. थांबा. किंवा तुला येता येता कोणी वेगळं आवडले का तू कसंही सांग आम्हाला. आपली शिवाच आवडली. हा तर शिवा मला असं वाटत होतं की आपल्यात फक्त मैत्री आहे, पण या मैत्रीचं रूपांतर आता आय थिंक प्रेमात होतंय. मला तू खूप खूप आवडतेस. बापरे! हे कसं जमणार आहे? तुझी दाशिनगिरी, तुझी दादागिरी, तुझी भयगिरी, तुझा मनमोकळेपणा, तुझं वागणं बोलणं हे जगा वेगळं आहे आणि ते जगा वेगळं वागणं बोलणं मला खूप आवडतं. शिवा मी तुझ्यावर प्रेम करतो. हा बरोबर. हा हा बरोबर प्रश्न विचारलाय. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 27 तारखेनंतर. 27 तारखेनंतर तुम्हाला मिळणार. काळजी करू नका. जेवढा गुंता आहे तेवढा सगळा सोडवला जाणार आहे.